गणेशपूर नावाच्या गावात रामभाऊ आणि सुमनताई यांचं छोटंसं पण सुखी कुटुंब होतं. त्यांची एकुलती एक मुलगी मिनल. मिनल हुशार, समजूतदार आणि सर्वांना मदत करणारी होती. तिचं लग्न शेजारच्या गावातील सुनीलशी झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण लग्नानंतर काही महिन्यातच सुनीलचा खरा स्वभाव दिसू लागला. तो सतत कटकट करायचा, कुठल्याही गोष्टीत दोष काढायचा. सासरच्यांनी कितीही प्रेमाने वागलं तरी त्याला काही ना काही तक्रार असायची. एकदा मिनल आणि सुनील सासरी आले होते. आई, आज भाजीला मीठ जास्त झाले, सुनील जेवता जेवता म्हणाला. सुमनताई हसत म्हणाल्या, अरे थोडं झालं असेल, दुसरी भाजी घे. पण सुनील थांबला नाही. तुमच्या घरी काहीच नीट होत नाही. रामभाऊंना वाईट वाटलं, पण त्यांनी शांतता राखली. काही दिवसांनी पुन्हा सुनील आला. तुमचं घर खूप जुनं दिसतं. अंगणात स्वच्छता कमी आहे. पंखा हळूहळू चालतो. चहा गरम नाही. असं सतत चालायचं. मिनल अनेकदा समजवायची, अहो आई बाबा मनापासून सगळं करतात. पण सुनीलला ते समजत नव्हतं. गावातही लोक बोलू लागले, रामभाऊचा जावई खूपच कटकट करतो. एक दिवस रामभाऊंनी ठरवलं, आता याला रागाने नाही तर शहाणपणाने धडा शिकवायचा. दिवाळी जवळ आली होती. त्यांनी सुनीलला खास निमंत्रण दिलं. जावई बापू, दिवाळीला 4 दिवस आमच्याकडेच राहा. सुनील खुश झाला. यावेळी माझी चांगलीच बडदास्त ठेवतील. दिवाळीच्या दिवशी तो आला. पहिल्याच दिवशी त्याच्यासाठी खास खोली तयार केली. पण खोलीत एकही गोष्ट त्याच्या मनासारखी नव्हती. उशी थोडी कडक, पंखा थोडा मंद, खिडकी थोडी लहान, टेबल थोडं उंच. सुनील लगेच सुरू झाला, हे काय आहे? ही उशी बदलून द्या. खोलीत रंग चांगला नाही. रामभाऊ शांतपणे म्हणाले, ठीक आहे जावई बापू. दुसऱ्या दिवशी त्यांनी गावातील काही लोकांना बोलवलं. सर्वांसमोर रामभाऊ म्हणाले, आज आपण एक स्पर्धा ठेवली आहे. सुनील उत्सुक झाला. कसली स्पर्धा? रामभाऊ हसले. ज्याला सगळ्यात परफेक्ट गोष्ट सापडेल त्याला बक्षीस. सगळे गावकरी शोधू लागले. कोणी फूल आणलं, कोणी सुंदर चित्र, कोणी चमकदार भांडे. पण प्रत्येक गोष्टीत काही ना काही कमी निघाली. शेवटी रामभाऊ म्हणाले, जावई बापू तुम्ही सांगा, जगात परफेक्ट गोष्ट कोणती? सुनील विचार करू लागला. त्याला उत्तर मिळेना. रामभाऊ पुढे म्हणाले, माणूस परफेक्ट नसतो, घर परफेक्ट नसतं, जेवण परफेक्ट नसतं, पण प्रेम आणि आपुलकी परफेक्ट असू शकते. सगळे शांत झाले. रामभाऊचे शब्द थेट सुनीलच्या मनाला भिडले. ते पुढे म्हणाले, तुम्ही आमच्या प्रत्येक गोष्टीत दोष काढता, पण आम्ही तुमच्यातील चांगुलपणा पाहतो. कारण नातं टिकण्यासाठी गुण शोधावे लागतात, दोष नाही. मिनलच्या डोळ्यात पाणी आलं. सुमनताईही भावूक झाल्या. गावकरी टाळ्या वाजवू लागले. त्या रात्री सुनील बराच वेळ विचार करत बसला. त्याला जाणवलं की तो खरंच प्रत्येक गोष्टीत उगाच चुका शोधत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो रामभाऊ समोर आला. बाबा, मला माफ करा. रामभाऊ हसले. कशासाठी? मी तुमच्या प्रेमाची किंमत ओळखली नाही. सुमनताई म्हणाल्या, चूक समजली म्हणजे अर्धी सुधारणा झाली. त्या दिवसानंतर सुनील खूप बदलला.
तो सासरी आल्यावर मदत करू लागला. कधी बाजारातून सामान आणायचा, कधी अंगण साफ करायचा, कधी स्वतः चहा बनवून सगळ्यांना द्यायचा. गावातील लोकही म्हणू लागले, हा तोच सुनील आहे का? एक दिवस मिनल हसून म्हणाली, आता कटकट करणारा जावई कुठे गेला? सुनीलही हसला. रामभाऊनी त्याला शहाणपणाचा धडा शिकवला. सगळे मोठ्याने हसू लागले. या स्टोरीतून तात्पर्य म्हणजेच बोध, जो सतत दोष शोधतो त्याला आनंद कधीच मिळत नाही, पण जो माणसामधील चांगुलपणा पाहतो त्याची नाती आयुष्यभर टिकतात. बरोबर ना? कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.